ओ ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक, मुक्काम पोस्ट इटकरे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन ते हे माझी माया तरले। प्रवचन ते हे माझी माया तरले। दैवी हेष्या गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेता तरन्ति ते। अति दिव्य आणि त्रिगुणात्मक अशी ही माझी माया दुस्तर आहे। जे मलाच शरण येतात ते ही माया तरुण जातात। संत सज्जन भाविक भक्त हो, 7व्या अध्यायातील अर्थात या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 14वा श्लोक आणि त्याचा गद्य अर्थ आताच आपण ऐकलात। या श्लोकातील गुह्यतम गुह्य प्रगट करीत असताना संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींनी ओवी क्रमांक 68 ते 102 अशी 35 ओव्यांची अमृतरूपी मेजवानी जीवात्म्यांना दिली आहे। त्यातील शेवटची ओवी अशी आहे। एने उपाये मज भजले ते हे माझी माया तरले परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही। या उपायांनी जे माझी भक्ती करतात तेच माझी ही माया तरून जातात, परंतु असे भक्त विरळा फार नाहीत। भक्त हो, या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायातील हा 14वा श्लोक त्याचे सार ध्वनीत असलेली ही
102 क्रमांकाची ओवी, ते मधील क्रमांक 2चा चरण, ते हे माझी माया तरले, हा आजच्या आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे. या चरणातील ते म्हणजे जे मलाच शरण येतात व अनन्य भावाने माझी भक्ती करतात. हे माझी माया या 3 शब्दात मायेचे दुस्तर स्वरूप, दिव्य भव्यता पार करण्यास अतिशय कठीण हे सारे अभिप्रेत आहे. चरणाच्या शेवटच्या शब्दात तरले असे सांगितले आहे, म्हणजे बुडाले नाहीत, वाचले, भवपार गेले, सायुज्य मुक्ती पावले, असा त्याचा अर्थ आहे. 14व्या श्लोकावरील नदीच्या रूपकाने मायेचे 34व्यात अप्रतिम विश्लेषण केले आहे. त्यानंतर समारोपपर अशी 35वी ओवी आहे. या महाराष्ट्र भूमीचे पुण्य इतके अमाप की संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने अध्यात्म ज्ञान सूर्याचा अवतार या भूमीवर झाला. त्या दिव्य ज्ञानाचा प्रकाश दृश्यादृश्य अशा संपूर्ण विश्वास लाभला. या ज्ञान सूर्यास अस्तच नसल्याने ज्ञान प्रकाश शतकानुशतके मिळत राहिला, मिळत आहे, पुढेही अनंत काळ तो मिळतच राहील. आपणही अत्यंत भाग्यशाली आहोत. सध्या आपण त्या अमृतमय प्रकाशात न्हात आहोत. ज्ञानामृताचे प्राशन करीत आहोत. या श्री ज्ञानेश्वर माऊली रूपी ज्ञान सूर्यास अनंत नमस्कार, अनंत वंदन. श्रीमद गीताज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात भगवंतानी आपणास ज्ञान विज्ञान योग सांगितला आहे. संत सज्जन हो, ओवी क्रमांक 68 ते 102 या 35 ओव्यांपैकी पहिल्या 15 ओव्यांमध्ये माऊलींनी मायेचे स्वरूप माया नदीच्या रूपकाच्या रूपाने अत्युत्कृष्ट रीतीने विशद केले आहे. माया नदीचे वर्णन करीत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या परमेश्वरी प्रतिभेचा अनुपम साक्षात्कार या ओव्यांमधून आपणास घडतो. माया नदी अथवा माया तरुण जाण्यास किती अवघड आहे हे विशद करून झाल्यावर जीवात्मे स्वतःच्या अनेक प्रयत्नांनी ही माया नदी तरुण जाण्याचे कोणकोणते प्रयत्न करतात आणि ते सर्व प्रयत्न कसे विफल होतात त्याचे सुयोग्य वर्णन त्या पुढील 9 ओव्यांमधून आले आहे. जीवाचे माया नदी पोहून पहिली त्रास जाणे कसे अशक्य आहे हे निरनिराळ्या उपमा देऊन पुढील 6 ओव्यात कथन केले आहे. आणि हे दुस्तर माया नदी तरुण जाणारे भवजल तरणपटू असे कोण आहेत ते अखेरीच्या 5 ओव्यांमधून सांगितले आहे. ते माया नदी तरुण जाणारे श्रेष्ठ जलतरण वीर कोणत्या अमर्याद सामर्थ्याने माया नदी ओलांडतात हे सांगून शेवटी असे महावीर अगदी थोडे आहेत असे स्पष्ट केले आहे. अशा रीतीने
माया म्हणजे काय, ती किती दुस्तर आहे, तिच्या मगर मिठीतून सुटण्यासाठी जे जे उपाय करावेत ते ते अपाय कसे ठरतात, जीवाच्या सामर्थ्याने मायेचा निराश करणे कसे अशक्य प्राय आहे, आणि अखेरीस माया तरुण जाण्याचे रामबाण उपाय, असे माया संबंधी सारे काही या 35 ओव्यात स्पष्टपणे, उघडपणे, तसेच काही ठिकाणी गुढार्थानेही सांगितले आहे. आता महदादी हे माझी माया, उतरून या धनंजया, मी होई जे हे आया, कैसे आता महत्त्वादी ही माझी माया पार उतरून मद्रूप होणे कसे साध्य होईल. भक्तजन हो, या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाच्या आरंभी पंचमहाभूते, मन, बुद्धी, अहंकार, सत्व, रज, तम हे त्रिगुण आदींनी युक्त अशा मायेचे स्वरूप वर्णिले आहे, आणि ती माया ओलांडण्यास अतिशय कठीण आहे. ही माया नदी तरुण माझ्या स्वरूपात कसे विलीन होता येईल हे सांगण्यास भगवंतांनी येथे सुरुवात केली आहे. ते सांगत असतानाच माऊली ज्ञानेश्वरांनी पुढील ओवीत माया नदीचे उगमस्थान सांगितले आहे. तिच्या उगमाबरोबर काय काय निर्माण झाले तेही कथन केले आहे. जे ब्रह्मचळाचा आघाडा, पहिल्या संकल्प जळाचा उभडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा सानाला. परमेश्वर श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे माया नदी निर्गुण ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रथम तिच्या ठिकाणी संकल्प रूप जलाचा उगम होऊन पंच महाभूतांचा लहानसा बुडबुडा आला. ब्रह्माचळ हा शब्द निर्गुण ब्रह्माची मूळ स्थिती दर्शवतो. जे परब्रह्म निर्गुण, निश्चल, निराकार होते, ते कसे होते किंवा आहे हे शब्दात सांगणे जवळजवळ अशक्य आहे. तरीही थोडीफार तरी कल्पना यावी म्हणून ब्रह्माचळ म्हणजे ब्रह्मरूप पर्वत हा शब्द वापरला आहे. आघाडा म्हणजे अर्ध्या तुटलेल्या कड्यातून. सामान्यतः नदीचे उगमस्थान हे पर्वतातील कड्यातून असते. माया नदीचा उगम झाला. परब्रह्म हा पर्वत त्याच्या अर्ध्या तुटलेल्या उभ्या कड्यातून उगम पावलेली ही माया नदी होय. पर्यायाने ब्रह्म हेच मायेचे उगमस्थान होय. आता हे घडले कसे? निश्चल, निराकार, अथांग, निर्विकार, अक्षय, अजर, अमर, सर्व शक्तिमान, सर्वव्यापी अशा या ब्रह्माच्या ठिकाणी महद ब्रह्म म्हणजे माया निर्माण झालीच कशी? तर मूळ परब्रह्माला असलेपणाची जाणीव झाली. मी एक आहे, अनंत प्रकारचा होईन हा आदी संकल्प ब्रह्माच्या असणेपणाच्या जाणीवेतून निर्माण झाला. असणेपणाची जाणीव झाल्याबरोबर बहुत प्रकारचा होण्याचा संकल्प निर्माण झाला. येथेच महद ब्रह्माची निर्मिती झाली. मी आहे
च्या जाणीवेतून प्रचंड शक्तीची निर्मिती झाली. तेथेच भूत प्रकारे होण्याचा संकल्प निर्माण झाला. हेच माया नदीचे उगमस्थानचे पाणी होय, उमाळा होय. आणि तात्काळ त्यामध्ये पंचमहाभूतांचा बुडबुडा निर्माण झाला. म्हणजेच पंचमहाभूते निर्माण झाली. तेथून पुढे अनावर असा सृष्टीच्या विस्ताराचा ओघ सुरू झाला. सर्वव्यापी परमेश्वर हेच जिचे उगम स्थान आहे असणेपणा दर्शवण्याच्या ज्या आधी संकल्पातून साकार, सगुण, सचेतन, अथांग विश्व ज्या एकमेवा अद्वितीय अशा प्रचंड शक्तीने निर्माण केले, तिचेच नाव माया. जी अगणित रूपे प्रतिक्षण निर्मिते नष्ट करते, पुन्हा निर्माण करते, ती माया. चराचरात भरून राहिलेल्या निराकार परमेश्वराच्या स्वरूपावर सगुण साकार अशा सृष्टी रूपांचा खेळ जी आदिशक्ती करीत असते, ती प्रचंड ईश्वरी शक्ती म्हणजे माया. तिलाच नदीची उपमा देऊन श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने तिचे वर्णन केले आहे. हे त्रिगुणात्मक माया अति दिव्य भव्य असून तिचा निराश सो सामर्थ्यावर करणे जीवांना शक्य नाही. जे सृष्टी विस्ताराचे नि ओवे, चढत काळ कळणेचे नि वेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. जी सृष्टीच्या विस्तार रूपी योगाने काळ गतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती आणि निवृत्तीचे उंच काठ ओलांडून जिचा प्रवाह पुढे चालला आहे. ब्रह्माचळाच्या तुटलेल्या कड्यातून उगम पावलेली ही माया नदी सृष्टी विस्ताराच्या ओघाने अतिशय वेगाने चालली आहे. तिचा वेग किती असावा? श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ती काळाच्या वेगाने चालली आहे असे म्हटले आहे. सर्वात वेगवान काय असेल तर तो काळ होय. कारण तो कधी थांबत नाही, विश्रांती घेत नाही. त्याची गती कधीही कमी जास्त होत नाही. त्याला कोणी रोखू शकत नाही, मागे वळवू शकत नाही, पुढेही ढकलू शकत नाही. कारण त्याच्या सारखा वेगवान तोच. काळाची गती हीच मायेची गती होय. ब्रह्मांडांची उत्पत्ती व संहार ती कोणत्या गतीने करीत असेल याची कल्पनाच केलेली बरी. आता एवढ्या कल्पनातीत गतीने जी माया नदी धावत असेल, तिच्या काठांची वा तटांची काय अवस्था होत असेल. कर्म हा एक तट तर दुसरा तट मोक्ष होय. हे दोन्ही तट अतिशय उत्तुंग आहेत यात शंकाच नाही. म्हणजे कर्ममार्ग आणि मोक्षमार्ग यांना ओलांडून ही माया नदी पुढे धावते. जे गुणघनाचेनी वृष्टी भरे, भरली मोहाचेनी महापुरे, घेऊनी जात नगरे यमनिमांची. जी गुणरूपी मेघांच्या पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेली आहे, तिला मोहाचा महापूर आला असून त्या भ्रमाच्या महापुरात यम आणि नियमांची शहरेच्या शहरे वाहून जात आहेत.
सत्व, रज आणि तम या त्रिगुणांनी युक्त अशीच ही दिव्य माया आहे. त्यामुळे या त्रिगुणांचे वर्चस्व सकळ सृष्टीवर राहणार हे उघडच आहे. हे त्रिगुण आपापले प्राबल्य वेळोवेळी त्रिलोकांवर टाकत असतात. त्यावेळी व्यक्तीने केलेले यम आणि नियम जमीनदोस्त होतात. आपण हे पाहतो, अंतरी अनुभवतो देखील. गुणांच्या वृष्टीचा महापूर म्हणजे पहा. सात्विक भक्ताला वाटते की मी सात्विक आहे, ज्ञानी आहे, विद्वान आहे. रजोगुण कर्म आणि उपभोगाला सतत वाढवित असल्याने मी हे केले, पुढे हे करीन, ते करीन, हे मिळवीन, ते मिळवीन वगैरे. कधीही तृप्त न होणे हे रजोगुणाचे वैशिष्ट्य होय. हावरूपी भ्रांती वाढतच राहते, तर तमोगुणाबद्दल काय बोलावे. कसलाही विधी निषेध न राखता केवळ भोगलुलुपता हेच त्याचे सार सर्वस्व असते. अपराध करीन पण भोग भोगेन हेच प्रवृत्ती तमोगुणांच्या ठायी असते. माया नदीच्या रूपकाने माऊली ज्ञानेश्वर महाराज मायेचे नितांत सुंदर वर्णन करीत आहेत. या प्रपंच रचनेत आणखी काय काय आहे याचे वर्णन ते पुढे करीत आहेत. जे द्वेषाच्या वरती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत मामीन. जी माया नदी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरून गेली आहे, हिचे वळणे मत्सराची आहेत, जिच्यामध्ये अपराध, उन्मत्तपणा इत्यादी दोषांचे मोठे मासे तळपत आहेत. त्रिगुणात्मक अशा ह्या दिव्य दैवी मायेमध्ये द्वेष, मत्सर, उन्मत्तपणा सहजताच अथांग आहे. भक्त हो पहा, दुर्योधनाचेच एक उदाहरण घ्या, ज्याने पांडवांचा अखंड द्वेष केला. तो द्वेष घनदाट होता. पांडव द्वेषाच्या भोवऱ्यात गरगरतेला दुर्योधन हस्तिनापूरचा युवराज होऊन देखील त्या भोवऱ्यातून बाहेर पडू शकला नाही. ओसाड भूमीत अमरावती सारखे इंद्रप्रस्थ पाहून त्याच्या द्वेषाच्या भोवऱ्याने मत्सराचे वळण घेतले. दुर्योधनाच्या साथीस असलेल्या त्याच्या गुणांच्या जीवाभावाच्या सख्याने म्हणजेच शकुनी मामाने डाव टाकून कपट धूत खेळून इंद्रप्रस्थासह पांडवांचे सारे राज्य, पांडवांसह द्रौपदी यांना जिंकले. पुढे दुशासनाने उन्मत्तपणाने द्रौपदीला केस धरून ओढत सभेत आणले. भर सभेत तिला नग्न करण्याचा महाप्रमाद करण्यापर्यंत त्या पाप्यांची मजल गेली. प्रत्यक्ष परमेश्वर भगवान श्रीहरी द्रौपदीचे पाठीराखे असल्यामुळे त्या उन्मत्त महामीनांचे मनसुभे उधळले गेले. तर भक्त हो, हे झाले प्रातिनिधिक उदाहरण. अशी अगणित उदाहरणे वैयक्तिक व सामाजिक जीवनात घडली आहेत, घडत आहेत आणि घडत राहतीलही. कारण द्वेष, मत्सर, प्रमाद, मोह आदी सर्व मूळ मायेतच अंतर्भूत आहेत. हे आपल्या नित्य अनुभवास येत असते. या माया नदीचे म्हणजेच मायेचे वर्णन करीत असताना श्री ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात, जेथ प्रपंचाची वळणे, कर्माकर्माची ओभाने,
वरी तरताती ओसानी सुख दुःखाची. ज्या माया नदीमध्ये प्रपंच रूपी भेदाची अनेक वळणे असून कर्म आणि अकर्माच्या भेदामध्ये सुख दुःख रूपी केर कचरा वर तरंगत आहे. या अनुपम अशा माया नदीत प्रपंचाची वळणे आहेत आणि प्रपंच म्हटले की कर्म आणि अकर्म यांचे पूर अनेक वळणाने वाहणार हे उघडच आहे. कर्म आणि अकर्म यापासून सुख दुःख उत्पन्न होणारच. श्री माऊलींनी ओसाणी म्हणजे केर कचरा हा एकच शब्द सुख आणि दुःखासाठी वापरला आहे. माया नदीतील सुख दुःखांना एकाच शब्दाने संबोधून माऊलींनी त्यांची बोलवण का बरे केली असावी. त्याचे कारण म्हणजे माया निर्मित सुख दुःखे ही भावनेच्या पातळीवर देहाच्या साह्याने प्रपंचात अनुभवता येतात. ती फसवी असतात, क्षणभंगूर असतात. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा, जेत जीव फेन संघटा सैंघ दिसे. जिच्या प्रवाहामध्ये विषय सुखरूपी बेटावर काम विकाराच्या लाटा जोराने आदळून त्या ठिकाणी जीवरूप फेसाचा समुदाय दाटलेला दिसतो. या ठिकाणी विषय सुखांचे बेट किती प्रचंड असावे. विषय सुखांचा उपभोग घेण्याच्या उर्मी सुद्धा किती वेगवान आणि शक्तिमान असाव्यात. विषय सुख रूपी बेट प्रचंड व भक्कम, त्यावर सातत्याने आदळणाऱ्या कामाच्या लाटा ह्या अनिवार्य व सातत्याच्या परिणामतः जीवांचे समुदायाच्या समुदाय तितकाच प्रचंड प्रमाणात निर्माण होतात. या जीव समुदायांना माऊलींनी जीव फेन असा शब्द वापरला आहे. फेन म्हणजे फेस. जो फेस निर्माण होतो, अल्पकाळ टिकतो, विरून जातो, पुन्हा निर्माण होतो, ही क्रिया अखंड चालूच राहते. जीवाची साकार होण्याची, नष्ट होण्याची, पुन्हा निर्माण होण्याची क्रिया ही अशाश्वत अशा फेसाप्रमाणे आहे. कामवासनेच्या उर्मीतूनच नवे जीव जन्मास येतात, अत्यल्प काळ जगतात, मरून जातात. हेच माऊलींनी येथे सूचित केले आहे.